आपण गॅट व WTO याबद्दल बघणार आहोत. जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO ही कशी निर्माण झाली याबद्दल बघणार आहोत. तर बघा 1944 मध्ये एक परिषद भरली, ती म्हणजे ब्रेटन वूड परिषद. या ब्रेटन वूड परिषदेमध्ये जगातील काही देश एकत्र आलेली होती. त्यामध्ये भारत सुद्धा उपस्थित होता. म्हणजे भारताचे एक प्रतिनिधी पण होते, ज्यांचं आपण नाव घेतो CD देशमुखजी. आता या ब्रेटन वूड परिषदेमध्ये जी चर्चा झाली त्यामधून 3 गोष्टी बाहेर आल्या. त्या म्हणजे ITO, त्यानंतर वर्ल्ड बँक आणि IMF. मात्र ITO पुढे इम्प्लिमेंटेशन करणार, मात्र ही विकसनशील देशांच्या बाजूने निर्णय घेणारी किंवा त्या बाजूने झुकणारी होती, म्हणून याला अमेरिकेचा विरोध होता. म्हणून या जागेवर 1948 मध्ये एक तात्पुरता जागतिक व्यापारासंदर्भात एक नियमावली उभी राहिली, ज्याला म्हणतो आपण गॅट, जनरल एग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड, ही गॅट. मात्र ही नियमावली ती कालांतराने या गॅट अंतर्गत काही राऊंड होऊ लागलेत, काही बैठका होऊ लागल्यात. त्यामध्ये जो 8वा राऊंड होता, ज्याला आपण म्हणतो उरुग्वे राऊंड, हा उरुग्वे राऊंड चालला 1986 ते 1994 पर्यंत या कालावधीत. आणि यामध्ये जे चर्चा झाली याचंच एक पुढे एक परमनंट म्हणजे कायमस्वरूपी एक संस्था उभी राहिली आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात. ती 1 जानेवारी 1995 पासून, ती म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण जागतिक व्यापार संघटना म्हणून ओळखतो.